श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोरया। मी संपदा तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। तर चला आज आम्ही चाललो होतो सकाळी छान आवरून ओझरला। म्हटलं गणपती बाप्पा पण बसलेत तर ओझरला एक भेट देऊन येऊया। अष्टविनायकांपैकी एक हे ओझरचं गणपती बाप्पा आहेत। सो म्हटलं चला त्यांचं दर्शन तरी घेऊन येऊया। त्यानंतर आम्ही सकाळी छान आवरला आणि निघालो पुणे नाशिक हायवेने। नारायणगाव पासून 9 किलोमीटर अंतरावर फक्त ओझर आहे आणि तिथून पुढे लेण्याद्री सुद्धा 15 किलोमीटरवर आहे। म्हटलं चला ओझरला जाऊया, त्यानंतर बघूया अजून पुढे जायचं की नाही। त्यानंतर आम्ही छान ओझरमध्ये पोहोचलो आणि छान शिवाजी महाराजांचं दृश्य सुद्धा दिसलं। तिथे खूप छान स्टॉल सुद्धा लागले होते, ज्वेलरी, बॅग्स, कप, खूप छान स्टॉल लागले होते। ते नाही का जत्रेमध्ये पुकारतात 40 रुपयाला कुठली वस्तू घ्या, 40 रुपयाला कुठली खेळणी घ्या, 10 रुपयात फक्त ही वस्तू, मुंबईचा सेल, असं तसं छान पुकारत होते। खूप भारी वाटत होतं। इथे रेवड्या शेंगुळ्यांचं दुकान सुद्धा छान होतं। तुम्हाला माहिती आहे का हे रेवड्या शेंगुळ्या तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये मला नक्की सांगा। त्यानंतर आम्ही म्हटलं पहिले दर्शन करून येऊया आणि ते छान असे बोर्ड सुद्धा होते, त्यावर खूप साऱ्या इन्फॉर्मेशन होत्या छान अशा मराठीमध्ये। म्हटलं पहिलं आपण बाप्पांचं दर्शन करून येऊया आणि त्यानंतर बघूया सगळं काही। मग इथे एक आजी दिसल्या, त्यांनी छान असं नारळ, जास्वंदाच्या फुलांचा हार, हरळी देत होत्या आणि त्यांच्याकडून आम्ही छानसं ते हार वगैरे घेतले। म्हटलं बाप्पांना तिथे अर्पण करूया आपण। सो पहिल्यांदाच आलोय म्हणून ते पण घेतलं आम्ही। त्यानंतर आम्ही छानसं पुढे निघून गेलो तर इतकी गर्दी होती पुढे, इतके छान छान आतमध्ये सुद्धा स्टॉल होते। तिथे पण हार वगैरे छान होते, पण थोडेसं आतमध्ये गेल्यावर कसं महाग वगैरे असताना म्हटलं बाहेरूनच जाताना घेऊयात। इथे छान असं खेळणी सुद्धा होत्या, बाप्पांचा प्रसाद सगळं काही होतं इथे। म्हटलं नंतर घेऊया आपण, आता जेवढं घेतलंय तेवढंच घेऊया कारण खूप गर्दी होती। म्हटलं दर्शन पहिले करून येऊया आपण। त्यानंतर ना इथे पालखी सुद्धा आलेली, कारण या गावची जत्रा सुद्धा आहे आणि बाप्पा बसलेत म्हणून इथे जत्रा आहे ना। सो म्हटलं बरं झालं आपण या दिवशी आलो, बाप्पांचं दर्शन सुद्धा होईल आणि पालखीचं सुद्धा जवळून दर्शन सुद्धा होईल। मग मी पालखी जवळ जाऊन खूप लवकर दर्शन घेतलं आणि खूप गर्दी होती भयानक। आज रविवार होता, खूप गर्दी असल्यामुळे ना आम्ही म्हटलं चला पालखीचं दर्शन घेऊया आणि रांगेमध्ये उभं राहूया। आणि अष्टविनायक हा 7वा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नर आहे। या गणपतीला विघ्नेश्वर म्हणूनही ओळखलं जातं। विघ्न म्हणजे कार्यात बाधा, येणारी बाधा, आणि हर म्हणजे दूर करणारा। ओझरमधील हे विघ्नर हा अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती आहे। ओझर हे गाव कुकडी नदीवर वसलेले आहे। एडगाव धरणाजवळ हे गाव आहे। अष्टविनायक महिमा त्रिपुरात शरण आला तो ओझरचा श्रीमंत विघ्नेश्वर गणपती। ओझर लेण्याद्रीपासून फक्त तुम्हाला सांगितलंच मी 15 किलोमीटर अंतरावर आहे आणि पुण्यापासून 80 किंवा 90 किलोमीटरवर आहेच। आम्ही पुण्यामधनच आलो होतो आणि इथे ना खूप छान बायका फुगडी खेळत होत्या, माणसं सुद्धा छान अशी फुगडी खेळत होते, त्यासोबत लहान मुलं सुद्धा छानसं असं एन्जॉय करत होते। असं जत्रा वगैरे असली आणि सण असला ना की सगळेच एन्जॉय करतात। त्यानंतर आम्ही लाईनमध्ये लागायला लागलो। इथे पण दृश्य असं छानसं दिसलं, म्हटलं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करावं। आणि आतमध्ये गेल्यावर हे समोर छान विघ्नहर्ता दिसलं आणि हे 2 असे खांब सुद्धा उभारलेले होते। त्यानंतर ना इकडच्या साईडला भव्य मंडप सुद्धा व्यवस्था होती, इकडं मंदिर व्यवस्थापन सुद्धा होतं, छान होतं। आजूबाजूला ना छान असं फुलांनी सजावट केली होती मंदिराला, खूप छान वाटत होतं। खूप गर्दी होती। 1.5-2 तासानंतर आमचं दर्शन झालं आणि इथून बाहेरचं सुद्धा दृश्य दिसत होतं। त्यानंतर आम्ही दर्शन घेऊन आलो, कॅमेरा अलाउड नव्हता त्यामध्ये, पटपट दर्शन घेऊन आलो आणि नंतर ना इथं खूप छान असं भजन चालू होतं, खूप भारी वाटलं हे बघून। त्यानंतर ना हे भजन बघतच बसलो थोडा वेळ, 15-20 मिनिटं भजनाकडेच बसलो होतो। त्यानंतर छान असं विघ्नहर्त्याचं पुन्हा एकदा दर्शन घेतलं लांबून। त्यानंतर आम्ही निघालो होतो बाहेर जायला। म्हटलं बाहेरचं सुद्धा बघूयात काय आहे कसं आहे। ही नदी आहे ती कुकडी नदी आणि त्यानंतर ना इथे खूप छान राट पाळणे सुद्धा आले होते, ब्रेक डान्स, मोठा पाळणा। तुमच्याकडे राट पाळणेच बोलतात की अजून काही कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि अहोंनी ना मला यामध्ये मोठ्या पाळण्यात बसवलं होतं, त्यांची रिॲक्शन मला खूप भारी वाटत होती आणि मला खरं तर ब्रेक डान्समध्ये बसायचं होतं, पण म्हटलं जाऊ द्या, अहोंनी यामध्ये बसवलं ना खूप चांगलंच आहे हे पण। आणि ते खूप छान असं गोल 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 फिरत होतं, खूप भारी वाटत होतं, असं वर खाली जीव असा खालीवर होत होता, पण खूप भारी वाटलं। नवरबासोबत पहिल्यांदा मी पाळण्यामध्ये बसले होते। त्यानंतर खूप सारी भूक लागली होती म्हणून म्हटलं आधी पोटोबा सुद्धा करावा, विठोबा झालाच आहे आपला तर पोटोबा करून घेऊ। सो पुरी भाजी मागवली, पुरी भाजी सुद्धा खाल्ली आणि इथं उद्यान सुद्धा आहे विघ्नर।
आम्ही तिथे सुद्धा गेलो, आम्हाला माहितीच नव्हतं. आणि तिथे गेल्यावर ना हे ग्रीन ग्रासमध्ये छान असं वेलकम होतं. खूप भारी वाटलं हे वेलकम बघून. असं छान वाटतं ना कोणीतरी आपलं वेलकम करते. आणि ना हे मंदिराच्या आतमध्ये दर्शन झाल्यावरच होतं, पण कसं होतं ना आम्हाला माहितीच नव्हतं. सो इकडून आलो आम्ही. त्यानंतर छान इथे फोटोज काढले, व्हिडिओज काढले. मी तर खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढले. फोटोग्राफर आहेत म्हटल्यावर त्यांनी मला छान असे फोटोज आणि व्हिडिओज काढून दिल्या. त्यानंतर ना हा प्राणी का पक्षी काय माहित नाही, पण खूप छान होता तो. त्याची चोच आणि तो म्हणजे तोंडापासून तर मानेपर्यंत असं वेगळाच होता आणि मागून कोंबडीसारखा होता. आणि ना तो खरं तर खूप रागात होता आणि खूप चिडलेला होता. म्हटलं त्यापेक्षा त्याला त्रास नको द्यायला, आपण त्यापेक्षा ना साईडला जाऊयात. त्याला थोडंसं ऑब्झर्व केलं. त्याच्यानंतर आम्ही थोडं साईडला आलो. इथं श्री क्षेत्र ओझर म्हणून लिहिलेलं होतं. तिथे पण खूप एन्जॉय केलं. तिथे पण फोटोज व्हिडिओज काढले. नंतर साईडलाच एक गाय वासरूची मूर्ती आहे, आम्ही तिथं गेलो. हरणाची सुद्धा आहे. वरती जिमला सुद्धा असं दिलेलं आहे खूप साऱ्या. आणि त्याच्यानंतर छानशे झाडं सुद्धा होते, तुळस, जाई, कनेर, बेलपत्र, खूप काही काही होते ज्या मला माहीत सुद्धा नव्हते. ते हदगा वगैरे काहीच माहीत नव्हतं. पहिल्यांदाच मी बघितलेत काही झाडं यामधले. खूप छान वाटलं हे बघून मला. खरं तर इथं उद्यानामध्ये मला हे जास्त आवडलं. आणि त्यानंतर आम्ही बाहेर पडलो. तिथं टॅटू सुद्धा वाला होता, म्हणजे जत्रा होती ना, सो टॅटूवाला सुद्धा होता. ती बाईची रिॲक्शन बघून मी तर खूपच घाबरले होते. त्यानंतर इथे खूप सारे छान असे हे होते, मोदकाचे, करंजीचे ते करायचं होतं. त्यानंतर इथे ना मला बुड्ढे के बाल खायचे होते. सो म्हटलं चला आपण कसं बनतं हे तरी बघूया. मी त्यांना काही विचारलं नाही यामध्ये काय टाकतं आणि काय नाही. ही ती मशीन आहे आणि ते असं गोल गोल फिरवत होते आणि ते असं तयार होत होतं. खूप भारी वाटत होतं. म्हटलं किती भारी, पटकन होतं. आणि 10 रुपयाला एवढं मोठं. पटकन ते पण घेतलं आणि छान वाटलं खाऊन. त्यानंतर आम्ही नारायणगावमध्ये आलो आणि कंदी पेढा घेतला. आमच्या राजूरचा प्रसिद्ध पन्हाळ्यांचा पेढा आहे तो. त्यानंतर आम्ही घरी जायला सुद्धा निघालो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटू.